नमस्कार, न्यूज क्यूआरटी मध्ये मी निलिमा नेतकर, निर्भया धुळे विभाग आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। 23 ऑगस्टच्या आंदोलनाचा प्रदेशनिहाय आढावा घेताना आज आपण नाशिक प्रदेशातील नाशिक, जळगाव, धुळे व अहमदनगर विभागाचा आढावा घेणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्स्फूर्ततेने झालेल्या 23 ऑगस्टच्या द्वार सभेनंतर आता प्रत्येकाच्या नजरा लागल्यात शासनाच्या हालचालीकडे। शासनाने संयुक्त कृती समितीला मीटिंग घेण्याचे आश्वासन दिले, परंतु अजूनपर्यंत वरिष्ठ पातळीवरून कुठली हालचाल दिसून येत नाही। त्यामुळे 3 सप्टेंबरच्या आंदोलनासाठी आता आपणास सर्व तयारीनिशी सज्ज राहायचे आहे। 23 ऑगस्टचे नाशिक विभागातील आयोजन म्हणजे एका चांगल्या उपक्रमाचे सुंदर उदाहरण आहे। प्रादेशिक सचिव योगेश लिंगायत, विभागीय सचिव स्वप्नील गडकरी यांनी संपूर्ण नाशिक विभागात द्वार सभेचे अतिशय उत्स्फूर्ततेने आयोजन केले व यात सर्व कामगारांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता। त्यांची उपस्थिती लक्षणीय होती। धुळे विभागात उपाध्यक्ष दिलीप राजपूत व विभागीय सचिव संतोष वाडेले यांनी पण अतिशय यशस्वी आयोजन द्वार सभेद्वारे तळागाळातील कामगारांपर्यंत आंदोलन पोहोचवण्याचा प्रयत्न केला। अहमदनगर जिल्ह्यात दिलीप लबडे व जळगाव विभागात योगराज पाटील यांनी पण 23 ऑगस्टच्या द्वार सभेचे आयोजन व नियोजन केले। एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रदेशात या द्वार सभेचा झंझावात पाहण्यात मिळाला। आता सर्व कामगारांनी 3 सप्टेंबर या तारखेवर लक्ष केंद्रित केले आहे। याच जल्लोषात, याच उत्साहात व याच उत्स्फूर्ततेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक डेपोमध्ये 3 सप्टेंबरचे आंदोलन प्रभावी करायचे हाच निश्चय आज प्रत्येक कामगारांनी केला पाहिजे। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपत आहे। उद्या भेटूया याच वेळी नागपूर आणि अमरावती या 2 प्रदेशाचा वृत्तांत घेऊन। त्यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यूआरटी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर। महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यूआरटी हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका।